श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? अन्नपूर्णाज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण इथं 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे, 1 वाटी दही आणि पाणी घेतलेलं आहे। तर काय बनवणार आहोत? तर ह्यापासून एक चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तर 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत मी। तर ह्यामध्ये आपण 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे आणि 1 वाटी दही ऍड करणार आहोत। तर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आणि बॅटर तयार करून घेणार आहोत। तर आपण हे बॅटर व्यवस्थित असं तयार करून घेऊया। इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। माझ्याकडे ऑलरेडी बटाटे उकडलेले होते। आता ते मी व्यवस्थित असे मॅश करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मी मॅश करून घेत आहे। तुम्ही किसून घेतला तरी चालेल। तर इथे मी चाट मसाला एक अर्धा चमचा घेतलेला आहे पोह्याचा। यामध्ये थोडे थोडे मसाले आपण ऍड करणार आहोत। तर मिरेपूड घेतलेली आहे। सँडविच मध्ये आपण जे स्टफिंग बनवतो ना, तशा पद्धतीनेच आपण हे स्टफिंग बनवणार आहोत। धनेपूड आणि जिरेपूड मी एकत्रच बारीक करून घेतलेली आहे, 1 चमचा घेतलेली आहे। तर सँडविच मधलं स्टफिंग बनवणार आहोत। त्यासाठी आपण जे मसाले वापरतो तेच मसाले आपण इथे वापरलेले आहेत। काळं मीठ थोडं घातलेलं आहे, 1/2 टेबलस्पून। इथं मी गोडा मसाला एक थोडा घेतलेला आहे, चवीसाठी छान चव येते त्यासाठी। तर अशा प्रकारे मी मसाले ऍड केलेले आहेत। तर ह्यात चवीनुसार आपल्याला जे आपले साधं मीठ असतं ते आपण घालूया, कारण ह्यात काळं मीठ घातलेलं तर थोडं बेतानच आपण मीठ यामध्ये ऍड करणार आहोत। तर जिरे, कोथिंबीर यामध्ये मी घातलेली आहे ऑलरेडी। तर बारीक चिरलेली मिरची, हिरवी मिरची, ढोबळी मिरची बारीक चिरलेली, सिमला मिरची एक घेतलेली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। परत ह्यामध्ये आपण आलं लसूण किसून घेतलेला आहे। मी एक 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि आल्याचा एक तुकडा किसून घेतलेला आहे। तुम्ही बारीक पेस्ट बनवून जरी घातली तरी काही हरकत नाही। तर कांदे 1-2 बारीक चिरलेले घेतलेले आहेत, तेही यामध्ये ऍड केलेले आहे। तर हे सगळं मिश्रण आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मी सगळं मिश्रण मिक्स करून घेत आहे। सँडविच बनवताना जे आपण स्टफिंग बनवतो तसेच हे स्टफिंग मी बनवलेलं आहे। तर आपलं हे स्टफिंग बनवून तयार आहे। तर मी थोडा लिंबू घेतलेला आहे, 1 टेबलस्पून एवढा रस लिंबाचा मी ह्यामध्ये ऍड केलेला आहे। आता हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेते मी व्यवस्थित असं। तर हे स्टफिंग आपलं बनवून तयार झालेलं आहे। आता मी इथं बॅटर घेतलेलं आहे रवा पोह्याचं। तर हे पाहू शकता तुम्ही, हे बॅटर व्यवस्थित असं बनवून तयार झालेलं आहे। एक थोडं पाणी मी ह्यामध्ये ऍड केलेलं आहे। तर असं सरभरीत असं बॅटर तयार झालेलं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता मी एक अर्धी पुडी इनोची फ्रूट सॉल्ट मी घातलेला आहे। तुम्ही 1 चमचाभर जरी फ्रूट सॉल्ट घातला तरी चालेल। तर अर्धी पुडी मी घातलेलं आहे। थोडं पाणी घालून हे पूर्ण मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं, कारण छान असं स्पॉन्जी असं उत्तापा बनवून तयार होईल आपला। त्यासाठी हे बॅटर अशा प्रकारे आपण बनवून तयार करून घ्यायचं। तर इथं मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा छान गरम झालेला आहे। तेलही त्याला मी ग्रीस ऑलरेडी केलेलं आहे। तर मी बॅटर थोडंसं पसरून घेतलेलं आहे 1 चमचाभर। त्यामध्ये जे स्टफिंगचं जे आपण बनवलेलं हे आहे ते सगळं आपण मिश्रण ह्याच्यामध्ये आपण असं व्यवस्थित असं पसरवणार आहोत। बटाटा, सिमला मिरची जे काही स्टफिंग आपण बनवलेलं आहे ते, आणि पुन्हा जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते आता ह्याच्यावरून असं व्यवस्थित असं मी सोडणार आहे। तर हा स्टफिंग उत्तापा आपला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मी स्टफिंग उत्तापा बनवत आहे। सँडविच मध्ये ज्या भाज्या वापरल्या जातात त्याच भाज्या मी ह्यामध्ये वापरलेल्या आहेत। तर सँडविच विथ स्टफिंग उत्तापा, सँडविच विथ उत्तापा असं आपण ह्याला म्हणू शकतो। साईडनं असं तेल मी सोडलेलं आहे आणि ह्याच्यावर मी प्लेट झाकून ही व्यवस्थित असं शेकून घेणार आहे। तर लहान मुलांना आवडेल असं चटपटीत असं उत्तापा बनवून तयार झालेला आहे माझा। तर आता मी परतून घेते। मी लोखंडी तवा ठेवलेला आहे, त्यामुळे जरासं चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे हळूहळू मी परतून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी परतून घेतलेला उत्तापा क्रिस्पी असा भाजून घेतलेला व्यवस्थित झालेला आहे। तर आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये, माझ्या मुलांना सर्व करते। आज संडे आहे, मुलं माझी साईडलाच आहेत। तर त्यांना आता नाश्ता करायचा, भूक लागलेली आहे, त्यामुळे माझा स्टफिंग उत्तापा बनवून तयार झालेला आहे।
तर माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, जेणेकरून माझ्या या अशा छान चटपटीत चमचमीत टेस्टी अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर असा स्टफिंग उत्तप्पा आपला बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही अशा प्रकारे उत्तप्पा बनवून पहा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर धन्यवाद मंडळी, माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। पुन्हा भेटू अशा नवीन चमचमीत चटपटीत रेसिपीसह।